स्वागतम शुभ स्वागतम आगतम स्वागतम शुभ स्वागतम. डेक्कन एज्युकेशन सोसायटी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे ही शाळा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षासोबतच एका नवीन गोष्टीची सुरुवात होणार आहे. अर्थात नवीन शैक्षणिक धोरण ज्यामध्ये क्लस्टर सिस्टीमच्या माध्यमातून परिसरातील विविध शाळा वेगवेगळ्या अनुषंगाने एकमेकांशी जोडल्या जाण्याचा उद्देश आहे. या उद्देशाने आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत की ज्या माध्यमातून आपल्याला नवीन शैक्षणिक धोरणाच्या आधारे नवीन आघाडी घेता येईल, नवीन भरारी घेता येईल आणि त्या संदर्भातील कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. सुरुवात करूयात आपण स्नेहमेळावा तेलुगू समारंभ आणि तारंग दर्शनाच्या कार्यक्रमाला. सर्वप्रथम सादर होत आहे एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही संस्था आपल्या देशातील अग्रगण्य अशा प्रकारची ऐतिहासिक संस्था आहे. परंतु त्याही पुढे जाऊन मला सांगायला हे आवडेल की या संस्थेचा पाया भरण्याचं काम जे आहे ते राष्ट्रीय शिक्षण देणारी देशातील पहिली शाळा अर्थात न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे या शाळेने घडवलेला आहे. आणि भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास जर आपण पाहायचा म्हटलं, चाळायचा म्हटलं तर त्यामध्ये या शाळेच्या इतिहासाशिवाय किंवा आपल्या शाळेने दिलेल्या योगदानाशिवाय तो स्वातंत्र्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. आणि आपल्या पुण्यातील सर्व शाळांचे वैशिष्ट्य आहे की जेव्हा जेव्हा बाहेर कुठे इतिहास शिकवला जातो तेव्हा तो शिकवला जातो एकतर पंजाब, बंगाल किंवा महाराष्ट्रामध्ये. जेव्हा महाराष्ट्रात तो इतिहास शिकवला जातो तेव्हा शिकवला जातो ते हे घडलेलं आहे ते पुण्यामध्ये. आणि आपल्यासाठी हे भाग्याचा दिवस आहे किंवा आपल्यासाठी हा भाग्याचा काळ आहे, कारण जेव्हा आपण इतिहास शिकवतो तेव्हा आपण शिकवतो आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या रस्ते आणि गल्ली बोळ्यांच्या नावाने. आणि याच इतिहासाशी संबंधित महत्वाची गोष्ट म्हणजेच या शाळेचे संस्थापक कोण होते? संस्थापक ज्यावेळी इंग्रजांनी या देशावरती राज्य करण्यासाठी सुरुवात केली आणि जेव्हा त्यांनी हा देश पादाक्रांत केला त्यावेळी पहिल्यांदा लॉर्ड मेकॉले यांनी संपूर्ण देशाचं निरीक्षण केलं आणि 10 वर्षांच्या अभ्यासानंतर राणी समोर जाऊन त्यांनी सांगितलं की या देशाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था जर आपल्याला मोडकळीस आणायची असेल, जर हजारो वर्ष या देशाला पारतंत्र्य ठेवायचं असेल तर आपल्याला या देशातील शिक्षण व्यवस्था संपवली पाहिजे. इथली गुरुकुल पद्धती बदलून टाकली आणि कुलगुरू पद्धती आणायची अशी त्यांनी सिस्टीम राबवली आणि या माध्यमातून एका नवीन गोष्टीची सुरुवात झाली आणि ती म्हणजेच देहाने भारतीय पण अंतरंगातून इंग्रज असणारे लोक या देशामध्ये घडवायचे. आणि या गोष्टीला जेव्हा पहिला तडा देण्यात आला तो पहिला तडा देणारा व्यक्तिमत्व म्हणजेच हा जो पहिला तडा देण्यात आला यंत्र आहे. माणसाचा हात जर इकडचा तिकडे सरकला तर ते यंत्र कशा पद्धतीने त्याचे रिॲक्शन देतं त्याचा हे उत्तम नमुना. पण अशा प्रकारची कुठलीही चूक त्या काळामध्ये आपल्या संस्थापकांच्या माध्यमातून घडलेली नव्हती. आणि त्यांनी जी गोष्ट घडवली ती ही होती की या संस्थापकांनी राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या देशातील पहिली शाळा घडवली आणि थोर आद्य संस्थापक होते ते म्हणजे मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर. सरकारी नोकरी 100 रुपयांची सरकारी नोकरी लाथाडून तो सोन्याचा पिंजरा मला नको असं सांगून या देशामध्ये त्यांनी या नोकरीची या शाळेची सुरुवात केली. आणि त्यांच्या सोबतीला आलेले होते ते म्हणजेच मराठा या वृत्तपत्राचे पहिले संपादक, गीता रहस्य सारखा ग्रंथ लिहिणारे दुसरे या शाळेचे संस्थापक आहेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतीय असंतोषाचे जनक. तिसरं नाव म्हणजेच केसरी हे वृत्तपत्र, या वृत्तपत्राचे पहिले संपादक आणि त्याच सोबत डोंगरीच्या तुरुंगामध्ये असताना पुस्तक लिहिणारे, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक लिहिणारे गोपाळ गणेश आगरकर, त्यांनी सुधारक म्हणून काम करत असताना आपल्या जीवनामध्ये स्वतःची प्रेतयात्रा जिवंतपणे पाहिली. परंतु तरीही या समाजाला 100 वर्ष पुढच्या काळामध्ये कशा रीतीने समाज असला पाहिजे त्यासाठी म्हणून प्रचंड हाल अपेष्टा सहन केल्या, प्रचंड टीका सहन केली ते म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर. आणि याच सोबत
या शाळेचे जे चौथे संस्थापक आहेत ते आहेत माधवराव नामजोशी. जेव्हा या शाळेमध्ये विद्यार्थी संख्येची कमतरता होती त्या काळामध्ये यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि या संस्थापकांनी असे भरभराटीचे दिवस आणले की त्यावेळी शनिवार वाडा शाळेला इमारतीला वापरण्यासाठी देण्याची व्यवस्था यांनी केलेली होती, माधवराव नामजोशी यांनी. परंतु एक महत्वाची गोष्ट मला इथे सांगायची आणि ती म्हणजेच इंग्रजांनी यावेळी एक निश्चय केला की इंग्रजाच्या लष्कराने त्यावेळी सांगण्यात आलं की जर या देशामध्ये आपल्याला आपली सत्ता कायमस्वरूपी टिकवायची असेल तर राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळेला स्वराज्याचा केंद्रबिंदू असणारा शनिवार वाडा देता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी ही जी गोष्ट होती गोष्ट नाकारली आणि शनिवार वाडा आपल्या शाळेला मिळाला नाही. परंतु या शाळेचं जे योगदान आहे ते योगदान राष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीचं आहे त्याचा आपण पुढचा नमुना घेऊयात. जे संस्थापक आता आपण पाहिले टिळक, आगरकर, चिपळूणकर, नामजोशी यांनी जे प्रचंड मेहनत आणि प्रचंड कष्ट हे कोल्हापूरच्या गादीसाठी छत्रपतींच्या गादीसाठी घेतले, चौथे शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी जगवण्यासाठी जे त्यांनी कार्य केलं, प्रसंगी तुरुंगवास भोगला, प्रसंगी कोल्हापूरमध्ये जाऊन पुरावे गोळा केलेले होते, त्याची जाणीव मनामध्ये ठेवून डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून या संस्थेला जे लाभलेलं व्यक्तिमत्व आहे ते आहे राजा अधिक ऋषी अर्थात राजर्षी छत्रपती शाहू महाराज. आणि त्यानंतर पाहूयात आपण या शाळेला लाभलेले काही, मी अगदी 2-4 उदाहरणच फक्त आपल्या समोर ठेवणार आहे. या शाळेला लाभलेले काही दैदिप्यमान इतिहास असणारे काही मुख्याध्यापक. आपल्या सर्वांनाच माहिती आहे खुर्ची सध्याच्या काळात किती सर्वांना किती आपुलकीची असते. अगदी समोरचा माणूस उठला तरी खुर्ची काढून घेण्यामध्ये अनेकांचा कल असतो. परंतु ज्यावेळी विष्णू शास्त्री चिपळूणकरांना लक्षात आलं की नवीन आलेला एक मुलगा आपल्यापेक्षा जास्त कुवतीचा आहे, जास्त ताकदीचा आहे, त्यावेळी त्या नव्या युवकाला, एका नव्या शिक्षकाला अवघ्या 3 महिन्यात मुख्याध्यापक पदाची खुर्ची देऊन संस्थापक आणि मुख्याध्यापक असणारे चिपळूणकर हे त्यांच्या हाताखाली शिक्षक म्हणून कामाला लागले. आणि ते व्यक्तिमत्व होतं वामन शिवराम आपटे, ज्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन महाविद्यालयाच्या स्थापनेमध्ये मोठी भर घातलेली आहे. या पुण्याच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये मोठी भर घातलेली आहे. हंटर कमिशन समोर महात्मा फुले यांनी दिलेली साक्ष आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्याच सोबत जेव्हा हंटर या पुण्यामध्ये आलेला होता आणि हंटरने ज्यावेळी यांची भेट घेतली त्यावेळी आपटेंच्या समोर हंटरचे असे उद्गार होते की 1882 साली संपूर्ण देश मी फिरून पाहिलेला आहे, परंतु या शाळेमध्ये ज्या पद्धतीचं त्यागवृत्तीची भावना इथे मला दिसून आली तशी भावना मला इतरत्र कुठेही दिसलेली नाही. आणि अशा प्रकारचे व्यक्तिमत्व या शाळेचे एक दुसरे मुख्याध्यापक होते. त्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे वळण्यापूर्वी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे समोर आपल्याला एक फोटो दिसत आहे, एक चित्र दिसत आहे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. आपण जर आपल्या भारतीय स्वातंत्र्याची 3 भागांमध्ये विभागणी केली तर त्या चळवळीची विभागणी अशा प्रकारे होते. 1857 ते 1890 या काळामध्ये या देशाचं राजकीय नेतृत्व जे होतं ते नेतृत्व असणारे न्यायमूर्ती रानडे हे या शाळेचे सल्लागार मंडळामध्ये होते. आणि यानंतर आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा दुसरा भाग 1890 ते 1920 हा काळ ज्यांनी गाजवला ते लोकमान्य टिळक अर्थात टिळक युगाचा काळ. आणि त्याचे संस्थे टिळक हे आपल्या शाळेमध्ये संस्थापक होते, शिक्षक होते. आणि त्याही पुढे आपण जाऊया 1920 ते 1947 हा काळ जे राजकीय नेतृत्व या देशाला लाभलेलं होतं ते नेतृत्व म्हणजेच महात्मा गांधी. हे महात्मा गांधी शाळेमध्ये नव्हते, परंतु महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले या शाळेमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक होते. आणि सोबतच या शाळेने या देशाला एक महान अशी गुरु शिष्यांची परंपरा दिलेली आहे. जसं आत्ताच आपण उल्लेख केला, आपल्या शाळेचे सल्लागार न्यायमूर्ती रानडे यांचे शिष्य होते तत्कालीन मवाळ गटाचे देशातील प्रमुख गोपाळ कृष्ण गोखले. आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिष्य होते संपूर्ण जगाला अहिंसेच्या माध्यमातून न्यायाचा आणि सत्याग्रहाचा, सत्याचा संदेश देणारे महात्मा गांधी.
आणि महात्मा गांधी यांचे शिष्य होते देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. म्हणजेच या शाळेतून सुरू होणारी शिक्षक विद्यार्थ्यांची परंपरा ही सरळ देशाच्या सर्वोच्च पदांपर्यंत जाऊन पोहोचते, याचं एक उत्तम उदाहरण. यासोबत आता आपण पुढे पाहूयात आणखी कोण होते मुख्याध्यापक. समोर आपल्या भारतरत्न दिसत आहे. श्रोते हो, आदर्श शिक्षक पुरस्कार हल्ली सर्वत्र दिला जातो, परंतु भारतरत्न ज्या शाळेमध्ये मिळालेला आहे असे शिक्षक किंवा असे मुख्याध्यापक असतील अशा शाळा अगदी बोटावर मोजण्यासारख्याच. आणि अशा प्रकारचे एक व्यक्तिमत्व या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून होते. आणि ते व्यक्तिमत्व म्हणजेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी अर्थात SNDT या महिला विद्यापीठाची, भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे हे या शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. सोबतच महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जावा आणि सांगा, कुठल्याही पुस्तकांच्या दुकानात जावा आणि सांगा की मला माझ्या मराठी भाषेचं व्याकरणाचं पुस्तक हवं आहे. डोळे मिटून जे पुस्तक समोर ठेवलं जाईल ते मोरा वाळंबे यांचं पुस्तक असेल. अर्थात मराठीचे पाणिनी म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते मोरा वाळंबे या शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. आता वळूयात शिक्षकांकडे. मोरा वाळंबे झाले व्याकरणाचे. वळूयात थोडं दुसऱ्या बाजूला मराठीतील गद्याकडे. मराठीतील शेक्सपियर ज्यांना म्हटलं जातं ते राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रज या शाळेमध्ये शिक्षक होते. आधुनिक काव्याचे जनकवी केशवसूत या शाळेमध्ये शिक्षक होते. आणि हो, इतिहासामध्ये पुराव्यांना फार मोठं महत्व असतं, पण ज्या माणसाचा शब्द पुरावा मानला गेला ते व्यक्तिमत्व म्हणजे कैलासवासी V.K. राजवाडे हे या शाळेमध्ये शिक्षक होते. अशा या शिक्षकांच्याच मांदी आल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाकी सगळं ठीक आहे, राष्ट्रीय शिक्षण देणारा उद्देश ठीक आहे, संस्थापक चांगले आहेत, शिक्षक चांगले आहेत, सगळं मान्य आहे, पण या शाळेचं प्रोडक्शन काय, शाळेने समाजाला काय दिलं, शाळेने या देशाला काय दिलं. आपण फक्त 1947 पर्यंतचाच भाग पाहणार आहे. 1947 पर्यंतचा जर भाग पाहिला तर भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील एक महत्वाचं नाव म्हणजेच हरिनारायण आपटे, एक प्रसिद्ध पत्रकार आणि आधुनिक कादंबरीचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते ह. ना. आपटे या शाळेमध्ये विद्यार्थी म्हणून होते. त्याचसोबत 1942च्या आंदोलनामध्ये सध्याचा काँग्रेस भवन जे आहे त्या ठिकाणी जेव्हा इंग्रजांचा युनियन जॅक फडकत होता तेव्हा तो युनियन जॅक फाडून फेकून देऊन तिथे तिरंगा फडकावताना शहीद झालेला 15 वर्षांचा शाळेतला मुलगा नारायण दाभाडे या शाळेमध्ये विद्यार्थी होते. आणि त्याचसोबत देशामध्ये पहिल्यांदा बॉम्ब आणणारे क्रांतीवीर ते सत्याग्रही हा जीवनाचा प्रवास करणारे आणि मुळशी पॅटर्न बहुतेकांनी पाहिला असेल, पण जो खरा मुळशी पॅटर्न इतिहासात ज्यांनी गाजवला आणि ज्यांचं नाव पांडुरंग बापट ऐवजी सेनापती बापट म्हणून इतिहासाने स्मरणात ठेवलं ते सेनापती बापट या शाळेमध्ये विद्यार्थी म्हणून होते. त्याचसोबत हे त्रिकूट आपल्या सर्वांनाच माहित आहे, शहीद दिन सर्वजण साजरे करतात. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि या त्रिकुटापैकी शहीद राजगुरू या शाळेचे विद्यार्थी होते. पुढे वळूयात. महाराष्ट्राचे शिल्पकार, समाजवादाचं नेतृत्व नागा गोरे आणि S.M. जोशी हे दोनही व्यक्तिमत्व या शाळेपासून एका बेंचवर एका बाकावर बसवते, ज्यांनी पुढच्या काळामध्ये देशाचा स्वातंत्र्याचा इतिहास असेल, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल की गोवा मुक्ती संग्राम असेल की दीव दमन स्वातंत्र्याचा लढा असेल, त्या सर्व ठिकाणी आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवलेलं आहे. हेही याच शाळेचे विद्यार्थी होते. आणि याच सोबत आणखी एक महत्वाचं नाव आणि ते म्हणजेच काळकर्ते. वक्रोक्ती अलंकाराच्या माध्यमातून आपला प्रचंड मोठा दरारा आणि प्रचंड मोठा दबाव निर्माण करत इंग्रजांना
सळो की पळो करून ठेवणारे, पण कसं पकडायचं हे इंग्रजांना समजत नव्हतं. अशा प्रकारचे जे विद्यार्थ्यांचं एक नेतृत्व समोर आलेलं आहे ते म्हणजे शिवराम पंत परांजपे हे या शाळेचे विद्यार्थी होते. शाळेने इतिहासामध्ये खूप काही दिलेलं आहे, पण अर्थातच सर्वात महत्वाचा विषय म्हणजे या शाळेची जी रचना आहे, ही रचना कशी बदलत आलेली आहे त्याकडे आपण वळूयात. 1 जानेवारी 1880 मोरोबा दादांचा वाडा. 31 डिसेंबरला हल्ली काय धिंगाण असतो आपल्या सर्वांना माहिती आहे, पण 31 डिसेंबर 1879 ला काय चाललेलं होतं. आधी 2 महिने टिळक, चिपळूणकर, आगरकर, नामजोशी यांनी भवानी पेठेतले बाग आपल्या पाठीवरती टाकून आणले होते. मोरोबा दादा वाड्यात देऊन मांडलेले होते. पुण्यामध्ये फिरून शेण गोळा केलं होतं. या शेणानं वाडा सारवलेला होता आणि 31 डिसेंबर 1879च्या रात्री त्या सुकलेल्या किंवा वाळत असलेल्या सुकत असलेल्या शेणावरती उलटा फळा टाकून टिळक तिथं झोपले होते. तेव्हा सुरुवात झाली मोरोबा दादा वाड्यामध्ये द न्यू इंग्लिश स्कूलची. शाळेचा मूळ जे इतिहासातलं नाव आहे ते द न्यू इंग्लिश स्कूल अशा पद्धतीने आपल्या सर्वांना दिसून येतं. अर्थात काळाच्या ओघामध्ये द हा शब्द आहे तो मागे पडलेला आहे, परंतु जेव्हा अवघ्या 3 वर्षांमध्ये शाळेच्या संख्येमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होत होती त्यावेळी यापेक्षा मोठा वाडा पाहण्यात आला आणि तो म्हणजेच गद्रेवाडा. आजच्या काळामध्ये होळकर संस्थानाकडून मिळालेला होळकर वाडा आणि गद्रेवाड्यांचं एकत्रीकरण करून अहिल्यादेवी होळकर ही जी शाळा, ही शाळा आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपल्या पुण्यामध्ये नावारूपास आलेली दिसते. पण या शाळेत पूर्वी न्यू इंग्लिश स्कूलचे वर्ग इथे गद्रेवाड्यामध्ये भरायला सुरुवात झालेली होती. आणि त्यानंतर जेव्हा इथूनही पुढे शाळेची विद्यार्थी संख्या प्रचंड वाढत होती त्यावेळी समोर येत होता प्रश्न की आता करायचं काय. आणि तेव्हा जो शनिवार वाडा मिळवण्याचा प्रयत्न मी सांगितला तो प्रयत्न झालेला होता, परंतु तो ज्यावेळी हाणून पाडण्यात आला तेव्हा शनिवार वाडा नाही पण शनिवार वाड्याच्याच मागे असलेलं आणि स्वराज्याच्या इतिहासामध्ये जे बुद्धिमान म्हणून त्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावरती संपूर्ण स्वराज्याची भागदौड जी आहे ती आपल्या हाती घेतलेली होती असं व्यक्तिमत्व म्हणजेच 3.5 शहाणे स्वराज्यामधले जे ओळखले जातात त्यापैकी नाना फडणवीस यांचा नानावाडा या शाळेला मिळाला. आणि यानंतर या नानावाड्यामध्ये हा सगळा प्रवास सुरू झालेला आहे. पण ज्यावेळेस काळाच्या ओघामध्ये देशाचं स्वातंत्र्य मिळत होतं आणि देशाचं स्वातंत्र्य मिळत असतानाच या ठिकाणी बाकीच्या काही समस्या होत्या आणि त्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी म्हणून तत्कालीन मुख्याध्यापकांचं नाव या शाळेच्या इतिहासामध्ये अजरामर झालेलं आहे. असे मुख्याध्यापक म्हणजेच पु. ना. विरकर यांनी एका नव्या इमारतीचा संकल्प सोडला आणि तो संकल्प म्हणजेच एक नवीन शाळा उभारायचं त्यांनी ठरवलं आणि त्यासाठी भूमिपूजनासाठी बोलावले होते महर्षी धोंडो केशव कर्वे. कोनशिला समारंभासाठी बोलवले होते स्वातंत्र्य सैनिक काकासाहेब गाडगीळ. आणि या शाळेची रचना ठरवण्यात आली वाय शेप. आपण सर्वजण बहुतांश आपल्यापैकी शिक्षक आहेत. आपण डीएड, बीएड, डीएसएम, एमएड जिथे कुठे आपण शिक्षण घेतो त्या प्रत्येक ठिकाणी असतं ते म्हणजे शाळेच्या रचनेविषयी आपण सर्वजण पाहत असतो आणि त्यामुळे जी बेस्ट रचना शाळांची मानली गेली आहे त्यामध्ये वाय शेप ही रचना मानली गेली आहे जी जगामध्ये अवघ्या 1% शाळांपर्यंत मर्यादित आहे, सीमित आहे. आणि अशा प्रकारची रचना त्यांनी ठरवली. आणि त्यानंतर 1954 साली तत्कालीन भारताचे उपराष्ट्रपती आणि भावी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी चांदीच्या किल्लीने या शाळेचा दरवाजा उघडला आणि या शाळेमध्ये प्रवेश केला. तुम्ही म्हणाले सगळं ठीक आहे सर, हा झाला इतिहास, पूर्वजांनी केलं, तुम्ही किती काळ उड्या मारणार त्यावर, तुम्ही त्यावर किती काळ जपणार, त्यावर किती काळ जगणार. आणि म्हणून आपल्या या पीपीडीच्या दुसऱ्या भागाकडे येत आहोत ते म्हणजेच आजची शाळा काय आहे. जर आपण पाहिलं या इमारतीकडे प्रवेशद्वाराकडून जर आपण पाहिलं तर कशी दिसते शाळा. जणू काही एखादी माता ही शाला माऊली आपले दोन्ही बाहू फैलावून विद्यार्थ्यांचं स्वागत करत आहे. या बाळांनो या, ही शाळा तुमच्या स्वागतासाठी आतुर झालेली आहे. आणि हो, जिथे हृदय असतं ना तिथून
शाळेच्या आतमध्ये प्रवेश करायचा मार्ग आहे. पण शाळेच्या आत आपण नंतर प्रवेश करूयात, त्या आधी थोडा शाळेचा परिसर पाहून घेऊयात. जो वैशिष्ट्यपूर्ण परिसर लाभलेला आहे त्यापैकी एक महत्वाची गोष्ट, आणि ती म्हणजेच गोलबागेमध्ये असणारा विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा पुतळा. महाराष्ट्रामध्ये पुतळ्यांची संख्या जेव्हा फार कमी होती आणि ज्या काळी इतिहासामध्ये पुण्यात पहिला पुतळा उभारायची वेळ आली, तेव्हा तो उभारायचा कोणाचा यावर मोठा वादंग झालेला होता. त्यावेळी टिळक आणि चिपळूणकर यांचा पुतळा उभारण्यात आला होता. मूळ इतिहासाकडे फार मी जात नाहीये, कारण आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. परंतु हा जो पुतळा उभारण्यात आला, तो पुतळा महात्मा गांधी यांच्या हस्ते लॉर्ड रे मंडई म्हणजे सध्याच्या महात्मा फुले मंडईमध्ये उभारण्यात आला होता. नंतरच्या काळामध्ये हा पुतळा भारतीय अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून शाळेच्या प्रवेशद्वारा बाहेर उभारण्यात आला. आणि नंतर जेव्हा तिथे त्याची काळजी घेतली, जेव्हा धूळधान वगैरे सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या, तेव्हा त्याची व्यवस्थित काळजी घेता यावी म्हणून हा पुतळा शाळेच्या आतमध्ये आणण्यात आलेला आहे. या पुतळ्याचा इतिहास हे एक स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. हा इतिहास मध्ये आहे. बाजूला फुललेली बाग आहे आणि त्याच्या आजूबाजूला मुलं खेळत असतात. मध्ये इतिहास, बाजूला देशाचं भविष्य. वळूयात शाळेच्या दुसऱ्या भागाकडे, अर्थात फरशीचं मैदान, ज्या मैदानातून आपण सर्वजण आत्ताच या सभागृहामध्ये आलेला आहात. हे फरशीचं मैदान काय सांगतं आपल्याला? ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा स्पर्धा परीक्षांच्या साहित्य संमेलन भरवण्याची वेळ आली, तेव्हा महाराष्ट्र स्तरीय संमेलन जे आहे ना, ते या मैदानामध्ये भरलेलं होतं. आणि हो, शाळेला 2 प्रकारची मैदान आहेत. खेळावर अवलंबून आहे. ते मैदान कसलं असेल, फरशीचं असेल की मातीचं असेल. वळूयात दुसऱ्या मैदानाकडे, अर्थात मातीच्या मैदानाकडे. आणि मातीच्या मैदानाकडे वळताना आपण पाहूयात त्या ठिकाणी असणारे काही विशिष्ट विभाग. एनसीसी, स्काउट, तुम्ही म्हणाल सर्वत्र असतात सर. असतात, सर्वत्र असतात. थोडं पुढे जाऊयात आपण. एनसीसी स्काउट या शाळेमध्ये आहेच, ते असतात सर्वत्र. सोबत सध्या आपल्याकडे एक शिक्षक आहेत, ते एअरफोर्सचं ट्रेनिंग घेण्यासाठी गेलेले आहेत. तोही विभाग आपल्या शाळेमध्ये सुरू होणार आहे. परंतु या शाळेचं एक वैशिष्ट्य म्हणजेच शाळेने सुरुवात केलेली एक नवी सेना, लोकमान्य छात्र सेना. नेहमी बेडन पॉवेलनेच का म्हणून स्काउट सुरू करायचं आणि ते भारतामध्ये राबवलं गेलं पाहिजे. भारतातून काहीतरी सुरू करून ते विदेशात राबवलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीच्या विचारांच्या आधारे या पद्धतीची लोकमान्य छात्र सेना अर्थात एलसीसी सुरू करण्यात आलेली आहे. याच सोबत आता वळूयात त्या मातीच्या मैदानाकडे, ज्या मैदानावर हे सगळे विभाग चालतात. हे किती मोठं, किती भव्य दिव्य असावं. आपल्या पुण्यामध्ये एक प्रसिद्ध नाव आहे ज्ञानप्रबोधिनी. ज्ञानप्रबोधिनी जेव्हा आप्पा पेंडसेंनी सुरू केली तेव्हा ती याच इमारतीमध्ये सुरू केलेली होती. परंतु इतका दूरदृष्टिकोनाचा, इतका मोठा उद्देश असणारे आप्पा पेंडसे, परंतु त्यांनाही ज्ञानप्रबोधिनीसाठी मैदान शाळेमध्ये निर्माण करता आलं नाही. आजही त्यांना इथेच याच मातीच्या मैदानावर यावं लागतं. आणि सोबतच जेव्हा जेव्हा या पुण्यामध्ये एखादं महानाट्य घडवायचं असेल, 3 मजले उभारायचे असतील आणि त्याच्यावर महानाट्य घडवायचं असेल, भले ते जाणता राजा असो की शिवपुत्र संभाजी सारखं महानाट्य असो, त्यासाठी जे मोजके पर्याय पुण्यामध्ये आहेत त्यापैकी एक पर्याय म्हणजे या शाळेचं मैदान आहे. आणि हो, मुद्दाम पुढे मी चित्र ठेवले नाहीये कुठलंही, परंतु जेव्हा राजकीय पक्षांना एखादी सभा घ्यायची असते तेव्हा जाहीर सभेसाठी जी मोजकी बोटावर मोजण्यासारखी मैदान आहे त्यापैकी एक मैदान आपल्या शाळेचं आहे. आपल्या सर्वांनाच एका गोष्टीची माहिती आहे, जी एक प्रसिद्ध गाजलेली सभा होती जी झालीच नाही, दुपारी 2 ते 4च्या दरम्यान, आणि प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना माघारी जावं लागलेलं होतं. ती सभा सुद्धा याच मातीच्या मैदानात होती.
इव्हन त्याही पुढे जाऊन मी तुम्हा सर्वांना ही गोष्ट सांगेल की या मातीच्या मैदानामध्ये आम्ही असाही एक प्रसंग पाहिलेला आहे की ज्या प्रसंगामध्ये एकाच आठवड्यामध्ये 3 पक्षांच्या सभा झाल्या. मैदान तेच, स्टेज तेच, साऊंड सिस्टीम तीच, लाईट सिस्टीम तीच, खुर्च्या त्याच. दूरदर्शनवरती फक्त एवढंच सांगितलं जात होतं की पुण्यामध्ये सभा होते, पण झेंडे बदलत होते. आणि या 3ही वेगवेगळ्या पक्षांचं वैशिष्ट्य म्हणजे एकाचे मुख्यमंत्री पूर्वी होते, दुसऱ्याचे आहेत आणि तिसऱ्याचे एवढे प्रभावी आहेत की ते भविष्यात होऊ शकतात. पण त्यांना पर्याय जर कुठला असेल तर तो याच शाळेमध्ये दिसून येतो, इथल्याच मातीच्या मैदानामध्ये. वळूयात आपण पुढच्या भागाकडे, अर्थात शाळेच्या इमारतीकडे. जेव्हा आपण या शाळेच्या आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा पहिल्यांदा आपल्याला समोर हे 4 पुतळे दिसतात. हे 4 पुतळे नाहीयेत, हे 4 या शाळेचे आधारस्तंभ आहेत. याच आधारस्तंभांच्या आधारावर 143 वर्ष ही शाळा उभी आहे. आणि हो, आता वळूयात या शाळेच्या रचनेकडे. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असणारी ही रचना. जेव्हा आपण एखाद्या तळघराकडे जातो, कुठला वाडा असेल, वस्ती असेल, काही असेल, मग जेव्हा खोदकाम चालू करतो तेव्हा आपल्याला काय सापडतं? आपल्याला 2 गोष्टी दिसतात. एक म्हणजेच खजिना आणि दुसरं म्हणजेच खनिज. आणि आयुष्याचा खरा खजिना कुठला? तर तो ग्रंथालय. लक्षात घेऊयात आपण या शाळेचं ग्रंथालय कोणत्या दर्जाचं आहे. मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि ज्यांना स्वतःच्या गुरूंनी बृहस्पती पदवी दिली होती ते कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांचे सर्व ग्रंथसाठे एकत्र करून ज्या शाळेचं ग्रंथालय सुरू करण्यात आलं, असं 28,000 रेकॉर्ड पुस्तकांचं जे आहे ते ग्रंथालय या शाळेमध्ये आहे. या ठिकाणी आम्ही अनेक इतिहास संशोधक आणि लेखकांना पुरावे शोधताना चालताना पाहिलेलं आहे. हे शाळेच्या तळघराकडे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खनिज वस्तू संग्रहालय, अर्थात भूवस्तू संग्रहालय. कोणत्या प्रकारची खनिजे मिळू शकतात? 1,200 प्रकारची खनिजे विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी म्हणून या शाळेमध्ये उपलब्ध आहेत. आपण शाळेमध्ये शिकवतो, भूगोलामध्ये शिकवत असतो, हे खनिज आहे, ते खनिज आहे, ते खनिज आहे. पण ती खनिजे आहेत कशी, कुठे आहेत, तर त्याची समजा आपल्याला जाणीव करून द्यायची असेल, ते विद्यार्थ्यांना दाखवायची असेल तर आपली शाळा हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आपण आपले विद्यार्थी इथं येऊन इथे आणू शकता. वरून कृष्ण कबिंदाचा काळ्या रंगाचा दगड, पण जर तो फोडला तर आतमध्ये जर काही हिरे माणिक मोती सापडतील अशा प्रकारची खनिजे आपल्याला आतमध्ये दिसतात. आणि अशा प्रकारची फक्त आपल्या पुण्याच्या परिसरातली नाही तर देश विदेशातली खनिजे सुद्धा आपण इथे या खनिज वस्तू संग्रहालयामध्ये आणून ठेवलेली आहेत. तळमजल्याकडे वळण्यापूर्वी मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आणि ती म्हणजेच जरी आयुष्याचा पाया हा ग्रंथालय असेल, खजिना असेल, खनिजे असेल, तरी तो पायाखाली राहता कामा नये, तो डोक्यावर घेतला गेला पाहिजे. आणि म्हणून तळघरामध्ये असणारी ही दोन्ही जी दालन आहेत ते आपण आपल्या डोक्यावर, म्हणजे याच इमारतीच्या डोक्यावर स्वतंत्र दालन करून त्या ठिकाणी आपण आणलेली आहेत. आता वळूयात शाळेच्या तळमजल्याकडे. काय सांगतो हा तळमजला? या ठिकाणी इयत्ता 5वी ते 7वीचे वर्ग आहेत. आणि 5वी ते 7वीचे वर्ग म्हणजे मस्त खेळकर विद्यार्थी, सांगितलेल्या प्रत्येक शब्दावर भरोसा ठेवणारे, विश्वास ठेवणारे विद्यार्थी. आणि म्हणूनच त्यांचा तो विश्वास जागृत ठेवण्यासाठी, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी शाळेमध्ये तळमजल्यापासून प्रयोगशाळा आहेत. तर प्रयोगशाळा असतात की बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री नाही, त्या मर्यादित झाल्या. ज्या शाळेविषयी मी आपल्या सर्वांच्या समोर ही गोष्ट मांडतोय त्या ठिकाणची प्रयोगशाळा वेगळ्या पद्धतीची आहे. एक पाहूया जे साधारणपणे सर्वत्र अशा प्रकारची विज्ञान प्रयोगशाळा, पण ही अतिशय संपन्न अशा प्रकारची प्रयोगशाळा आहे. आणि वळूयात दुसऱ्या बाजूकडे.
या शाळेचा जो मी सांगितला वाय शेप हा जो आकार आहे, जर आपण एखाद्या उपग्रहातून पाहिलं तरी शाळेची इमारत दिसते कशी? एखादी शैक्षणिक भरारी घेण्यासाठी 3 बाजूने 3 पंख फैलावणारा एखादा शैक्षणिक गरुड. आणि हा झाला एक पंख. दुसरा पंख आपण पाहूयात, दुसरी बाजू आपण पाहूयात, आणि ती बाजू म्हणजेच इंग्लिश लँग्वेज लॅबोरेटरी, इंग्रजी प्रयोगशाळा, ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय लेवलच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, आंतरराष्ट्रीय शिक्षकांच्या माध्यमातून अमेरिकन ऍक्सेंट, इंग्लंडचे ऍक्सेंट आणि यांच्या पद्धतीने शिक्षण देण्याचं काम जे आहे ते केलं जातं, ते या ठिकाणी इंग्लिश लॅब मध्ये. आणि तिसऱ्या बाजूची जी प्रयोगशाळा आहे ती आहे गणित खेळघर. गणिताची प्रयोगशाळा? होय, गणिताची प्रयोगशाळा असू शकते आणि ती आहे. जर आपण चित्र पाहत असाल, जर आपण तो फोटो पाहत असाल, तर टेबल सुद्धा वेगवेगळ्या गणिताशी संबंधित असणाऱ्या रचनेशी संबंधित आहे. आणि मला हे सांगायला आवडेल की ज्यांनी आयुष्याची 70 वर्ष खर्च घातलेली आहेत गणित लहान मुलांना कसं चांगल्या पद्धतीने जमावं हे समजण्यासाठी, तशा व्यक्तींकडून, वयाच्या 90 ते 95च्या दरम्यान असणाऱ्या व्यक्तींकडून हे सगळं ज्ञान आपण मिळवून इथे उभं केलेलं आहे. गणित खेळघरी तिसरी प्रयोगशाळा. पण प्रयोग इथंच संपत नाहीत. याशिवाय भाषा प्रयोगशाळा, जिथे विविध खेळांच्या माध्यमातून मराठी भाषा जी आहे ही शिकवली जाते. आणि त्याच सोबत संगणक वर्ग, जी काळाची गरज आहे. कारण ज्या चिपळूणकरांनी ज्यावेळी शाळेची सुरुवात केली त्यावेळी त्यांनी भारतीय संस्कृती आणि आधुनिक संस्कृती या दोन्हींचा मेळ घालण्याचा प्रयत्न केलेला होता. तोच प्रयत्न आजही आपल्या शाळेमध्ये दिसून येतो. आणि आता आपण त्याही पुढे जाऊयात. सूतकताई, चरखा, हा आधुनिक चरखा आपण सर्वजण समोर पाहतात. याच चरख्यावर तयार केलेल्या, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कापड जे आहे ते कापड आपण देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 26 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी पाठवलेले होते. व्यावसायिक शिक्षण देणारी ही एक महत्वाची गोष्ट नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नंतर सुरू होत आहे. आपण आधीपासून राबवत आहोत. पुढे वळूयात पहिल्या मजल्याकडे. वास्तविकता जो तळमजला आपण पाहिला तो काय सांगतो? इयत्ता 5वी ते 7वीचं जे आयुष्य असतं हे स्वच्छंदी आयुष्य असतं. आणि या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन एकदा निर्माण झाला की आयुष्यात जगायला, माणूस म्हणून जगायला माणूस पात्र होतो. आणि जेव्हा पहिल्या मजल्यावर आपण पोहोचतो म्हणजेच इयत्ता 9वी 10वीचे वर्ग, आणि सोबतच इथे आहेत आयुष्याला दिशा देणारे, आयुष्याला आकार देणारे सर्व शिक्षक शिक्षकेतर. आणि त्यानंतर आपण पाहूयात दीपसंग्रहालय. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि ज्या वैशिष्ट्यांच्या माध्यमातून हे संग्रहालय नव्हे, त्यातला एक एक दिवा प्रेक्षणीय ठरलेला आहे. अशा प्रकारचं दीपसंग्रहालय या शाळेमध्ये उभारण्यात आलेलं आहे. शाळेच्या स्थापनेपासून प्रत्येक वर्षासाठी किमान एक दिवा या शाळेमध्ये असला पाहिजे, यासाठी म्हणून या दीपसंग्रहालयाची निर्मिती इथे करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर वळूयात दुसऱ्या मजल्याकडे. ज्यावेळी जीवनाचा पाया हा वैज्ञानिक दृष्टिकोनाने परिपूर्ण होतो, आयुष्याला दिशा मिळते, म्हणजे पाया पक्का झालेला आहे, आयुष्याला दिशा देऊन पोटा पाण्याची सोय सर्व शिक्षक शिक्षकेतरांनी केलेली आहे. पुढे काय? जेव्हा आपण देहाची रचना पाहतो तेव्हा याच पोटाच्या वर असतं ते मन, हृदय. आणि पु ल देशपांडे असं सांगतात, माणसाने आयुष्यामध्ये एक तरी कला जोपासावी. नोकरी तुम्हाला जगायला शिकवेल, पण ती कला तुम्हाला का जगायचं हे शिकवेल. आणि त्यासाठी या ठिकाणी आहे कला वर्ग. फक्त चित्रकला नाही तर इतरही कलेच्या माध्यमातून ज्या ज्या विविध कला आहेत त्या कलांचा जणू काही सभागृह आहे, अशा प्रकारचा वर्ग या ठिकाणी आहे. आणि इथे आहेत इयत्ता 8वीचे विद्यार्थी.
म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून स्वच्छंदी जीवन जगणारे लहान मुले, ते 9वी-10वीच्या जीवनामध्ये पोटा पाण्याची सोय करणारी मुलं, यांच्या मधला जो कालावधी आहे तो कलेशी संबंधित असला पाहिजे. म्हणजे आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोगता आला पाहिजे. त्यासाठी ते जीवन खर्ची घालण्यासाठी ते वर्ष खर्ची घातले ते म्हणजे इयत्ता 8वीचे विद्यार्थी तिथं आहेत. हा झाला शाळेचा दुसरा मजला. वळूया तिसऱ्या मजल्याकडे. शब्द दिसतोय सर्जनशीलता. इथली वर्ग खोली सर्जनशील आहे. एकच खोली आहे, ती वर्तुळाकार, दंडगोल, आणि त्या ठिकाणी सर्व सर्जनशील गोष्टी घडत असतात, ज्यामध्ये संस्थापकांचे पुतळे विद्यार्थी तयार करण्यापासून ते वेगवेगळी प्रकाशनं जी शाळेने प्रकाशित केलेली आहेत. यामध्ये मी शाळेचा अंक ठेवलेला नाहीये. ही सर्व इतर प्रकाशन आहेत जी विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रेरणा देतील. आणि वळूया त्याही पुढच्या मजल्याकडे, अर्थात शाळेचा चौथा मजला, म्हणजेच शाळेचं एक वैभव, तारांगण. डॉक्टर अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या संकल्पनेतून साकारलेली 125 तारांगण जगामध्ये होती. त्यातलं ज्ञात असलेलं एकमेव चालू असणारं तारांगण ते आहे इथे आपल्या शाळेमध्ये. आणि ज्यामध्ये सध्या आणखी भर घालायचं काम आहे, ते चाललेलं आहे. आणि ते काम म्हणजेच तुम्ही कुठल्याही वेळी जा, कातर वेळ असू द्यात किंवा रात्रीची वेळ असू द्यात, तुम्हाला हवा त्या वातावरणाचा अनुभव या ठिकाणी या तारांगणामध्ये मिळतो. हा झाला शाळेचा चौथा मजला. इथेच बाजूला टेरेसवर वेधशाळा, ज्या ठिकाणी देशातील काही महत्वाच्या अशा शास्त्रज्ञांच्या माध्यमातून दुर्बीण मिळवण्यात आलेली आहे. आणि या दुर्बिणीच्या माध्यमातून इथले विद्यार्थी शाळेच्या चौथ्या मजल्याच्या वर असणाऱ्या अनंत अशा अवकाशाकडे पाहतात. अर्थात शाळेचा पाचवा मजला, जो भौतिक स्वरूपामध्ये नाहीये, पण ज्या अवकाशाच्या माध्यमातून प्रत्यक्ष चंद्रावरचे डाग सुद्धा पाहिले जाऊ शकतात. आणि हो, पुढची महत्वाची गोष्ट म्हणजेच हा जो चंद्र आहे, या चंद्रावर आपल्याला एखादा डाग दिसेल, पर्वत शिखर दिसतील, पण जर चंद्रावरून या शाळेकडे पाहिलं, या उपग्रहातील या इमेजकडे पाहिलं, तर आपल्याला तिथे डाग दिसणार नाही. अशा प्रकारच्या या दैदिप्यमान इतिहास असणाऱ्या आणि तो इतिहास टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूतकाळ आणि वर्तमान काळाची सांगड आपण या पीपीटी मध्ये घातलेली आहे, या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये घातलेली आहे. या ठिकाणी या सर्व शाळांना बोलावण्याचं एक महत्वाचं कारण, आणि ते म्हणजेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून या सर्व शाळांनी एकत्रित येऊन विद्यार्थ्यांसाठी, शिक्षणासाठी काहीतरी महत्वाची पावलं उचलायला हवीत, या संदर्भातील हा एक स्नेह मेळावा आहे. यातील एक पहिला कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी संपन्न होत आहे. मी या आपल्या संस्थेच्या, आपल्या शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी अशी विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावर यावे.